सर्वात प्रथम आपल्याला पालक घ्यायची। पालक आपण स्वच्छ निवडलेली आहे, त्याला स्वच्छ धुवून चिरून घ्यायची। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं 1 चम्मच भर आपल्याला जिरं घ्यायचंय आणि हे आपल्याला दरदर असं वाटून घ्यायचं आहे। ते आपल्याला हा पालक टाकायचा। कुकरमध्ये पालक टाकल्याच्या नंतर ही चणा डाळ टाकायची आणि पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून याला 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। आपल्याला एवढंच पाणी टाकायचं बघा, जास्त पाणी नाही तर कुकरच्या बाहेर सगळं पाणी येऊन जाईल। पाणी घालून आपल्याला 2 शिट्ट्या करून घेऊयात। या प्रकारे आपल्याला थोडंसं वाटून घेतलेलं आहे। कुकर आता थंड झालेला आहे। थंड होऊन त्याची वाफ गेल्याच्या नंतर झाकण उघडून बघा आपले डाळ आणि पालक दोन्ही शिजलेला आहे। डाळ मी चम्मचवर घेऊन तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे पूर्ण डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता आपल्याला डाळ आणि पालक मॅश करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला ह्यातलं पाणी जेवढं असेल ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि तांब्या किंवा तुमच्याकडे जर रवी असेल तर तुम्ही रवीच्या साहाय्याने सुद्धा त्याला फेटू शकता। माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी तांब्याने मॅश करत आहे। पूर्ण जसं एकदम पातळ नाही करायचं, आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। या प्रकारे आपल्याला ते मॅश करून घ्यायचं आहे। आता फोडणीसाठी आपल्याला पातेलं ठेवायचं आहे गरम करण्यासाठी। पातेलं चांगलं गरम झाल्यानंतर नंतर 2 ते 3 चम्मच मी तेल घातलेलं आहे, 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि ती मिरची जी वाटली होती ती आपण याच्यामध्ये घालून 5 मिनिटं चांगलं परतून देणार आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 सेकंद हलवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 चम्मच जाडसर कूट घालायचं आहे। पुन्हा 5 मिनिटं त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। या प्रकारे सगळं आपल्याला परतून झाल्याच्या नंतर ते गरगटा आहे तो आपल्याला पातेल्यामध्ये वतून घ्यायचा आहे। वतताना थोडं लक्ष ठेवा, माझ्याकडनं थोडा भडका झाला। हे घातल्याच्या नंतर लागेल तेवढं पाणी घालून त्याला 1 उकळी काढून घेऊया आणि पूर्णपणे गॅस बारीक करून 15 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटानंतर गॅस घालवल्याच्या नंतर बघा आपली ग्रेव्ही किती घट्ट झालेली आहे। ज्वारीची भाकरी किंवा प्लेन पांढऱ्या भाताबरोबर खूप 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 सुंदर लागते। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत। प्रज्ञाज मेजवानीला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।